पुण्यात्म्यांनो, एका समयी श्री ब्रह्माजी आणि विष्णूजींचं आपापसात युद्ध झालं. कशावरून युद्ध झालं की ब्रह्माजी म्हणतात विष्णूजींना की मी तुझा पिता आहे, तुझा जनक आहे. विष्णूजी म्हणतात की मी तुझा पिता आहे, मी तुझा जनक आहे. अशा प्रकारे दोघांचं युद्ध झालं. या दोघांमधील युद्ध समाप्त करण्यासाठी वरून यांच्या पित्याने, या ब्रह्मने, क्षरपुरुषाने यांच्या मधोमध एक स्तंभ उभा केला. लिंग, खूप मोठा पिलर, तेजोमय. यांनी लढणं तर सोडलं, त्याचा शेंडाबुडखा शोधू लागले. मग तिथे हा प्रकट झाला शिवजीचं रूप धारण करून. हा असं कपट करतो, याने प्रतिज्ञा केली आहे की मी माझ्या वास्तविक काळरूपात कधीही कुणाच्या समोर प्रकट होणार नाही. याचे काळरूप कोणते आहे? गीतेच्या अध्याय नंबर 11च्या श्लोक नंबर 47-48 मध्ये हे म्हणतात की अर्जुना बघ, हे आहे माझं काळरूप, विराट रूप. आणि याची प्राप्ती ना वेदोवर्णित विधीने, ना जपाने, ना तपाने, ना यज्ञाने कोणत्याच प्रकारे नाही होऊ शकत. ही तर मी अनुग्रह करून तुझ्यावर कृपा केली आहे. तुझ्या आधी हे कुणीही पाहिलेले नाही आणि ना यापुढे कुणी पाहू शकत. गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 24-25 मध्ये हे म्हणतात की हा मूर्ख जनसमुदाय मला अव्यक्तम व्यक्तिम आपनमनन्ते, मला अव्यक्ताला मी आपल्या योगमायेने लपून राहतो. हा मूर्ख जनसमुदाय मला व्यक्तिरूपाने आलेला कृष्ण मानत असतील. आय एम नॉट कृष्ण. तर तो लपून राहतो, असा छळ करत असतो. कधी विष्णुरूप धारण करून कुणाला दर्शन देतो, ऋषींना, साधकांना. तर तो विष्णूजींचा महिमा गात असतो की तुम्हीच सर्व शक्तिमान आहात, मला समाधी काळात आपले दर्शन झाले. तुम्ही लपवताय स्वतःलाच. असाच कुणी साधक साधना करत आहे ब्रह्मची, तर त्याला ब्रह्माच्या रूपात दर्शन देतात. तो म्हणतो हे ब्रह्माजी सर्व शक्तिमान आहेत, यांनी लपवून ठेवलंय स्वतःला. आणि कुणाला भगवान शंकराच्या रूपात दर्शन देतात, तर ते म्हणतात की भगवान शंकरच सर्वेश्वर आहे. तर अशा प्रकारे हा भ्रम पसरवला होता काल भगवंताने. आणि याच आधारे श्री ब्रह्माजी श्री विष्णूजींना भ्रम झाला की मीच सृष्टीचा रचना आणि पालन करता. ब्रह्माजी म्हणाले मी उत्पत्ती करणारा. विष्णूजी असं म्हणायचे की तू माझ्या नाभीतून उत्पन्न झालास. ब्रह्माजी म्हणतात की मी साऱ्या सृष्टीला उत्पन्न करणारा आहे, मी प्रजापिता आहे. या दोघांचं युद्ध झालं. तर तेव्हा हा येऊन उभा राहिला त्यांच्याजवळ आणि त्यांना हा काय म्हणतो की तुम्ही स्वतःला अज्ञानाने ईश मानले, भगवान मानले. यू आर नॉट गॉड. हे दाखवतो आपल्याला. हे पहा, श्री शिवमहापुराण हिंदी टीका सहित भाग 1. हे श्री शिवमहापुराण याचे कोण आहेत लेखक? विद्यावारिधी पंडित ज्वालाप्रसादजी, मिश्रकृत हिंदी टीका सहित. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. हे शिवमहापुराण आहे. याच्या आपण विद्वेश्वर संहितेत जाऊया. हे 11वं पान, विद्वेश्वर संहिता शिवपुराण, अध्याय 6 मध्ये. इथे नंदिकेश्वर म्हणजे तो नंदी बैल सांगत आहे भगवान शंकरांचा. नंदिकेश्वर म्हणाले की हे योगेंद्र, एकदा विष्णू भगवान शेषशय्येवर आपल्या गरुडादी पार्षदांनी संयुक्त लक्ष्मीसहित शयन करत होते. त्यावेळी ब्रह्मज्ञानींमध्ये श्रेष्ठ ब्रह्माजी आपल्या इच्छेनेच तिथे आले. सर्व प्रकारे सुंदर अशा त्या शय्येवर शयन करणाऱ्या कमललोचन विष्णूजींना विचारू लागले, तुम्ही कोण आहात? मला बघूनही अहंकारी पुरुषाप्रमाणे शयन करता वत्स? मुला उठ, बघ, मी तुझा स्वामी आलो आहे. आलेल्या स्वामींना गुरुला बघूनही जो गर्वित होतो त्या द्रोही मूर्खाला प्रायश्चितच व्हायला हवे. हे ऐकून विष्णूजींना क्रोध आला, परंतु वरून दाखवला नाही. परंतु बाहेरून शांत राहिले आणि म्हणाले, मुला, वत्सा, ब्रह्मा. विष्णूजी म्हणाले ब्रह्माजींना, वत्सा, मुला, तुझं कल्याण हो, बैस, ह्या आसनावर बैस. यावेळी तुझे नेत्र कुटील आणि चेहरा वक्र का होत आहे? ब्रह्माजी म्हणाले, हे वत्स विष्णू, तुला काळाच्या प्रभावामुळे गर्व आहे. हे वत्सा,
मी तुझा रक्षक आणि जगताचा पिता मी आहे. विष्णूजी म्हणाले की हे तर सर्व जग माझ्यात स्थित आहे. तू चोरासमान कसे हे आपले म्हणतोस? तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झाला आहेस, त्यामुळे तू माझा पुत्र आहेस. यांना दंडुका पडल्या. खोलात नको जायला, पुढे जाऊया. यांची एकमेकात लढाई झाली. देवता फुलांचा वर्षाव करू लागले. शाबास, कापा एकमेकांना. हे आपल्या देवतांची लक्षणे. बघा, हे आपण आता 11वं पान वाचत आहोत. आता आपण खाली आलो आहोत. इथे खाली विद्वेश्वर संहिता. मी श्रेष्ठ आहे, स्वामी आहे असं म्हणत एकमेकाला मारण्याच्या इच्छेने युद्ध करण्यास सज्ज झाले. सर्व देवता विमानात बसून ते महाअद्भुत युद्ध बघण्यासाठी आले आणि आकाशात त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. वाह रे देवता, ह्या आपल्या देवता. 2 भावांमध्ये भांडण झालं तर सभ्य माणसं त्यांच्यात मध्यस्थी करतात की भांडून लढून मरू नयेत. आणि या देवता फुलं उधळत आहेत की लढून मरा आणि नष्ट व्हा. अरे कमाल झाली. असा इतिहास वाचत होतो आपण. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.